नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण आपण बोलणार आहोत अशा एका पोर्टलबद्दल जो नुकताच सुरू झाला आहे आणि सुरू होताच हजारो लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण खरी गोष्ट काय आहे? हा पोर्टल सुरू झाला आहे, पण अजून पूर्णपणे तयार आहे का? जाहिराती खरंच यशस्वीरित्या अपलोड होत आहेत का? की फक्त प्रक्रिया सुरू असल्याचं दाखवलं जात आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य युजर करताना याचा खरोखरच फायदा होतोय का? मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर, ग्रुप्समध्ये आणि विविध ठिकाणी याच पोर्टलची चर्चा सुरू आहे. कोणी म्हणतंय सगळं सुरळीत चालू आहे, तर कोणी सांगतंय अजूनही खूप अडचणी येत आहेत. मग खरं काय? रिॲलिटी काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे सध्या पोर्टलची रिअल टाईम स्थिती काय आहे, जाहिरात अपलोड करताना नेमकं काय होत आहे आणि लोकांना नेमक्या कोणत्या समस्या येत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी माहिती तुमचं वेळ आणि तुमची मेहनत वाचवू शकते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी तुम्हाला राहील. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की हा पोर्टल नेमका काय आहे आणि तो इतका चर्चेत का आला आहे. मित्रांनो, हा फक्त एक साधा वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्म नाही आहे, तर हा एक असा डिजिटल सिस्टीम आहे ज्याचा उद्देश आहे विविध जाहिराती, माहिती आणि सेवा एका ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध करून देणे. पूर्वी काय व्हायचं मित्रांनो, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं, वेगवेगळ्या वेबसाईट्स, वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स आणि त्यात वेळही जायचा आणि कधीकधी फसवणूक होण्याची शक्यताही असायची. पण आता या नवीन पोर्टलमुळे सगळं काही सेंट्रलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजेच जाहिरात द्यायची असेल, एखादी सेवा शोधायची असेल किंवा महत्त्वाची माहिती मिळवायची असेल, तर हे सगळं तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणतीही नवीन सिस्टीम जेव्हा सुरू होते, तेव्हा सुरुवातीला काही अडचणी येणे अगदी नॅचरल असतं. कारण सर्व्हरवर अचानक वाढलेला ट्रॅफिक, नवीन युजरची मोठी संख्या आणि अजून पूर्णपणे ऑप्टिमाइज न झालेली सिस्टीम, या सगळ्यांमुळे सुरुवातीचे काही दिवस थोडे चॅलेंजिंग असतात आणि नेमकं तेच सध्या या पोर्टलसोबत होताना दिसतंय. एकीकडे लोक उत्साहाने या पोर्टलचा वापर करत आहेत, तर दुसरीकडे काही युजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच या पोर्टलची खरी स्ट्रेंथ आणि त्याची सध्याची स्थिती समजून घेणे खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, आपण येतो त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जो प्रत्येक युजरसाठी खूप क्रिटिकल आहे, आणि तो म्हणजे जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया. कारण शेवटी या पोर्टलचा मुख्य उद्देशच आहे लोकांना त्यांची जाहिरात सहजपणे टाकता यावी आणि ती योग्य लोकांपर्यंत पोहोचावी. तर नेमकं काय करावं लागतं? सर्वात आधी तुम्हाला या पोर्टलवर जाऊन लॉग इन करावं लागतं. जर अकाउंट नसेल तर रजिस्ट्रेशन करावं लागतं. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उघडतो, जिथे तुम्हाला अपलोड ॲडव्हर्टाइजमेंट किंवा त्यासारखा पर्याय दिसतो. आता इथून पुढे सुरू होते खरी प्रक्रिया. तुम्हाला तुमच्या जाहिरातीचं टायटल टाकायचं असतं, त्याचं सविस्तर डिस्क्रिप्शन द्यायचं असतं, संबंधित फोटो किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात आणि इथेच बऱ्याच लोकांना पहिला अनुभव येतो. कारण थेरॉटिकली ही प्रक्रिया खूप सोपी वाटते, पण प्रॅक्टिकली सध्या काही अडचणी दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल, काही युजर्सनी सांगितलं आहे की फोटो अपलोड करताना पेज अडकतो, कधीकधी लोडिंग खूप वेळ चालू राहते आणि काही वेळा सबमिट केल्यावर एरर मेसेज येतो. आणि सर्वात फ्रस्ट्रेटिंग गोष्ट म्हणजे सगळं भरून झाल्यावर जर शेवटी एरर आला तर पुन्हा सगळं प्रोसेस रिपीट करावं लागतं. मित्रांनो, ही समस्या का येते? यामागे काही मुख्य कारणं असू शकतात. सध्या पोर्टलवर अचानक वाढलेला युजर ट्रॅफिक, सर्व्हर कॅपॅसिटी अजून फुल्ली स्टेबल नसणे आणि काही टेक्निकल बग जे अजून फिक्स होत आहेत. पण एक पॉझिटिव्ह गोष्टही आहे. काही युजर्सच्या जाहिराती सक्सेसफुली अपलोड झाल्या आहेत, म्हणजेच सिस्टीम काम करत आहे, पण अजून पूर्णपणे स्मूथ झालेलं नाही. म्हणूनच जर तुम्ही ही जाहिरात अपलोड करत असाल तर थोडा पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ही प्रक्रिया सुरू झाली आहे आणि हळूहळू ती अधिक चांगली आणि स्टेबल होत जाईल. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या या पोर्टलची खरी स्थिती नेमकी आहे काय? कारण आपण प्रोसेस समजून घेतली, समस्या पण पाहिल्या, पण ग्राउंड रिॲलिटी नेमकी काय सांगते? सरळ शब्दात सांगायचं झालं तर पोर्टल सुरू झालं आहे, जाहिराती अपलोड होण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे, पण अजून सगळं काही परफेक्ट झालं नाही. कारण काही जाहिराती यशस्वीरित्या अपलोड होत आहेत, तर काही युजर्सना कोणतीही अडचण न येता प्रोसेस कंप्लीट करता येते. पण दुसऱ्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात युजर्सना काही ना काही इश्यू येत आहेत. काही जाहिराती सबमिट झाल्यानंतर पेंडिंगमध्ये अडकून राहतात
तर काही वेळा स्टेटस अपडेट व्हायला खूप वेळ लागतो आणि काही केसेसमध्ये अपलोड झालेली जाहिरात दिसतच नाही. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं का होत आहे? तर मित्रांनो, हा एक ट्रान्झिशन फेज आहे. म्हणजेच सिस्टीम तर चालू आहे, पण अजून फुल्ली स्टॅबिलाईज झालेलं नाही. यामागे काही क्लिअर कारणं असू शकतात. अचानक वाढलेला युजर लोड, बॅकएंड व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू असणे आणि टेक्निकल ऑप्टिमायझेशन अजून चालू असणे. पण इथे एक महत्त्वाची पॉझिटिव्ह साईन आहे. टेक्निकल टीम या सगळ्या इश्यूवर ॲक्टिव्हली काम करत आहेत आणि सिस्टीम हळूहळू इम्प्रूव्ह होताना दिसत आहेत. म्हणजेच आज जे प्रॉब्लेम आहे ते उद्या कदाचित नसेल. पण सध्या जर तुम्ही या पोर्टलचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली म्हणजे पेशन्स, कारण सिस्टीम अजून इव्हॉल्व होत आहे, आणि दुसरी म्हणजे अवेअरनेस, म्हणजेच काय इश्यू येऊ शकतो आणि त्याला कसं हँडल करायचं. म्हणूनच सध्या प्रोसेस सुरू आहे. काही ठिकाणी यश मिळते तर काही ठिकाणी अडचणी येत आहे. पण ओव्हरऑल हा एक वर्क इन प्रोग्रेस फेज आहे आणि पुढील काही दिवसांत आपल्याला यामध्ये मोठे बदल आणि सुधारणा दिसू शकतात. मित्रांनो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग जो थेट तुमच्या कामाचा आहे. जर तुम्ही या पोर्टलवर जाहिरात अपलोड करणार असाल किंवा आधीच प्रयत्न करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. कारण छोट्या छोट्या चुका तुमचा पूर्ण वेळ वाया घालवू शकतो. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळ निवडा. संध्याकाळच्या वेळेला किंवा पीक अवर्समध्ये पोर्टलवर खूप जास्त ट्रॅफिक असतो आणि याच वेळेला सर्वात जास्त एरर्स येण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्यतो सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा प्रयत्न करा, जेव्हा सर्व्हरवरचा लोड कमी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन स्टेबल ठेवा. अनेक वेळा प्रॉब्लेम पोर्टलमध्ये नसतोच, तो आपल्याच नेटवर्कमध्ये असतो. म्हणून अपलोड करताना वायफाय किंवा स्ट्रॉंग नेटवर्क वापरणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो आणि डॉक्युमेंट्स योग्य फॉर्मॅटमध्ये ठेवा. खूप मोठ्या साईटचे फोटो किंवा अनसपोर्टेड फॉर्मॅट हे अपलोड फेल होण्याचं एक मोठं कारण असू शकतं. म्हणून अपलोड करण्याआधी फोटो कॉम्प्रेस करा आणि योग्य फॉर्मॅट वापरा. चौथी गोष्ट म्हणजे सगळी माहिती एकदाच व्यवस्थित भरा. कारण जर शेवटी एरर आला तर पुन्हा सगळं भरावं लागणं खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. म्हणून आधीच तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन आणि डिटेल्स तयार ठेवा आणि मगच प्रोसेस सुरू करा. आणि शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई करू नका आणि पॅनिकसुद्धा होऊ नका. जर एरर आला तर याचा अर्थ असा नाही की तुमचं काम होणारच नाही. थोडा वेळ थांबा, पुन्हा प्रयत्न करा किंवा काही वेळानंतर पुन्हा लॉग इन करून प्रोसेस करा. मित्रांनो, ही छोटी छोटी टिप्स फॉलो केल्यास तुमचा अनुभव खूप स्मूथर होऊ शकतो आणि तुम्ही अनावश्यक त्रास टाळू शकता. मित्रांनो, प्रत्येक नवीन सुरुवात थोडी कठीण असते. प्रत्येक नवीन सिस्टीम सुरुवातीला अडखळतं, पण हळूहळू तेच सिस्टीम मजबूत होतं आणि लोकांच्या आयुष्याचा भाग बनतं. आज आपण ज्या पोर्टलबद्दल बोललो तोही अगदी त्याच टप्प्यातून जात आहे. आज काही अडचणी आहेत, काही एरर्स आहेत, काही फ्रस्ट्रेशन आहे. पण उद्या याच पोर्टलमुळे कदाचित हजारो लोकांना फायदा होणार आहे. म्हणून घाई न करता योग्य माहिती घेऊन आणि स्मार्ट पद्धतीने वापर करून आपण या चेंजेसचा भाग बनू शकतो. आणि लक्षात ठेवा, माहिती असलेला माणूस कधीच मागे राहत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त माहिती नाही, तर योग्य मार्गदर्शन आणि रिअल क्लिअरिटी. तर मित्रांनो, मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत शिकत राहा, पुढे जात राहा. धन्यवाद.